नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. काय बनवते काहीतरी जेवणाला? पावभाजी बनवते. बापरे, तू तर आज एकदम साडी बिडी नेसून डायरेक्ट. हां, कमेंट्स करून सांगा मित्रांनो. हे बघा, गायत्री आज साडी नेसून कशी दिसते. नुसते गाऊनवरती व्हिडिओ. तू तर आज साडी नेसली मग. पण मस्त 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 साडी वाटते पण गायत्री तुला. मग साडीवरती एवढी भारी दिसते, मग कशाला ते गाऊन घालत असते नुसती. आता साड्या घेऊन देऊ? ए यार, एक जात आणि एक येत. काय आलं? आता साड्या नेसणार? नाही, रोज रोज साड्या नेसून पण तू कंटाळून जाशील ना. मग एक साडी कितीला भेटते? 1000 रुपये. मग काय 250-300 रुपये बस. बस जास्त नाही ना. तुला माहिती आहे नवरा गरीब आहेत बाबा, तर तेवढेच पैशाने करून घ्यायचं. हां, बरोबर आहे. 100 रुपयाला पण भेटते. 100 रुपयाला पण भेटते काय साडी? काय आलं त्रिशू? ते बघा त्रिशू तिकडे. काय काय झालं तुला? काय आलं? बलून घेतला? कुणी घेतला बलून? कुणी? कुठं आहेत? साहिल, दे बलून दे. त्रिशूला एक बलून दे. आवाला बोलून दे त्रिशूला. तू तो घे तो आला दे. तू तो उडतो ना. बापरे, बघ किती बलून आलेत बघ. बलून आहेत बघ आता. हे बघा इथं हे बलून खेळायला लागलेत लगे. हा तिथे त्रिशू एवढे बलून आहेत तर घे ना तेच बलून. हा बघ तुझ्याकडे बघ 3 बलून आहेत ना. बापरे, तेव्हा कसे उडतायत बघ. नाही, अशा पाय नाही मारायच्या साहिल. एवढे आगाव येत नाही. 2 जण नुसते मस्ती करतात. हे बघा हे. बस ते झाडाची पानं तोडून ते झाड बघ त्यांनी कसे करून टाकलेत झाड इथं. अजून दुसरं काय नाही बनवते ना गायत्री? हा, अजून दुसरं पण पाहिजे. पावभाजी बनवते तरी पण. हा, चल संध्याकाळी तू कुठे जायचं म्हणतेस? किल्लेश्वरला नक्की जाऊया ना. हा ठीक आहे. तर मित्रांनो, आम्ही ते ना समुद्र किनारी ना शंकरजी भगवानचं मंदिर आहे. म्हणजे इथून काही नाही, फक्त 15 मिनटं लागतात चालत जायला. तो व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी याच आपल्या चॅनलवरती नक्की बघायला भेटेल. म्हणजे तुम्ही ते बाजीगर पिक्चर बघितला आहे ना? बाजीगर, शाहरुख खानचा बाजीगर पिक्चर आहे बघा. म्हणजे तो किल्ला बऱ्याच पिक्चरमध्ये, फक्त मला तो एक पिक्चर आठवला म्हणून सांगतोय. तो किल्ला पण तिथं आहे त्या बाजीगर पिक्चरमध्ये बघा. शाहरुख खान त्या विलनला त्या किल्ल्यावरनं फेकतो ना. तो पण तुम्हाला तो किल्ला दाखवणार आहे. शंकरजी भगवानचं मंदिर पण तुम्हाला दाखवणार आहे. तिथं बरेच पिक्चरचे शूटिंग पण झालेले आहेत. म्हणजे एवढं भारी मंदिर आहे ना ते. पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही म्हणणार मुंबईमध्ये एवढी झाडं कुठून आली आहेत? एवढं जंगलामध्ये ते मंदिर आणि डायरेक्ट समुद्राच्या लाटा डायरेक्ट ते भिंतीला असे जवळ येतात, भिंतीजवळ येतात ते. म्हणजे पूर्ण समुद्राच्या जवळ आहे डायरेक्ट. तुम्हाला ते अंधेरी एअरपोर्ट वगैरे तिथून पण दिसणार. म्हणजे एकदम एअरपोर्ट नाही दिसत, पण तिथून ना एरोप्लेन जे असताना एकदम जवळनं असे जातात ते एकदम. तुम्हाला ते पण दाखवणार मी. आम्ही संध्याकाळी तिथं जाणार आहेत. किल्लेश्वर म्हणून ओळखलं जातं तिथं. खूप म्हणजे खूप भारी मंदिर आहे तिथं. नक्की जाऊया ना काहीतरी संध्याकाळी. आता बघा मी व्हिडिओमध्ये सांगितलंय. खरंच जाऊया ना. ठीक आहे. किती 4-5 वाजता जाऊया? हा, जेवण करून घेऊया. हां हां मग लगेच रेडी होऊन जाऊया. मग जाऊया. हां. अजून काय रेडी होणार आहे तू? रेडी तर झाली. दिदाला रेडी करते. हां, मग लगेच जाऊया. मग थोडा उशीर वाजता बसूया तिथं. ठीक आहे. ठीक आहे. मग आत्ता नको ना, 4-5 वाजता जाऊया ना. एवढा तिकडनं यायला उशीर होऊन जातो ना मग आपल्याला. हा, म्हणून म्हटलं. 4 वाजता जाऊया भाऊ असं म्हण नाही. एवढं दुपारी कशाला 1 वाजता? चालेल. 4 वाजता जाऊया ना तिथं. तिथं काय पूजा वगैरे असेल, तिकडनं जेवण पण करून येऊया. हेच माहितीये बस, बाकी काही नको. मग प्रसाद वगैरे नाही खायचा? काय नाही असतं, आता नाही असतो तिथं प्रसाद. मग असतो ना काहीतरी. आज काय रविवार आहे ना. हा, आज रविवारचा प्रसाद नसतो तिथं. सोमवार आणि मंगळवारचा प्रसाद असतो तिथं. हा, तिथं होता ना तुम्ही गेलेले तेव्हा कुठं? एकदा ते सर आलेले ते सचिन सर का म्हणतात? हा, महेंद्र सर आले होते ना. ते आमच्या कंपनीतले महेंद्र सर आले होते तेव्हा आम्ही गेलो. हां, तेव्हा होतं पण तिथं प्रसाद चालू होता. पण तू घरी जेवण बनवून ठेवलेलं होतं म्हणून काही गवतच नाही. मग आम्ही मग ते मधमा आपली पण भाषा ही लागत. काय आहे त्या मग बोलणं पडत ना. तू लिहिस ना आपली भाषा. हा, येस. हां, मग तू तर जैताना निशे. तू तर भाषा येणीच म्हणजे काय
हीच ना तुला भाषा. ते कसं करतात गायत्री, काजू म्हणतास माले, कशी बोलते ती? हा काय? तुम्ही झाले हा. मोर समजत, आम्ही त्याला खॉप समजत. हा. समजलं का तुमले? भूषण पाटील मी बायको म्हणतो माले. काजू म्हणतस माले? नाही, मला मग? भूषण पाटील बायको म्हणतात. अच्छा, भूषण पाटीलने बायको म्हणतस माले? हा, भूषण पाटील नवरा आहे ना, हा. तुम्ही बायको म्हणतो माले. हा का? हा. हा, मस्त डायलॉग आहे तुझा हा तर. असं वाटलं मज्जा आली ना. तुझा आवाज एवढा कमी काय येतो गायत्री? थोडं मोठ्याने बोलत जा ना. किती मोठा आहे बोलत जाऊ. हा बोलतील असं काही एवढा मोठा काही जाळ गळा आहे अशी काही बोलते असं बोलते. हा ना. आता बोलते तर बोलते, नाही बोलत तर नाही बोलत. काय करायचं, मला काय समजत. तू पावभाजी मध्ये काय काय टाकणार आहे? कारण की बरेच जण आपल्याला कमेंट करून सांगतात की रेसिपी दाखवत जा, रेसिपी दाखवत जा. पावभाजीमध्ये आलू, मटर, फ्लावर, शिमला मिर्च, कांदी, टमाटर वगैरे सगळं टाकेल. दही बटर त्याच्यात टाकते, बॉईल करायला टाकते ते भाजीला. मस्त. गायत्री तर ते मराठी सिरियलचे ऑडिशन वगैरे होतात, देत जा ना तू ऑडिशन मी वगैरे. जाऊ? हा, जाशील का तू? पाठवणार? पण तिथे ऍक्टिंग करायला लागते हा, बिना. तुम्ही पाठवणार मला, तुम्ही शिकवा ना. आम्ही मी का नाही पाठवणार? उलट जर तुझं काम होत असेल तर जायचं ना. मित्रांनो हे बघा, इथं ना मडमध्ये ना म्हणजे ऑडिशन पण होतात, परत इकडे वरसावमध्ये आहे ना ऑडिशन वगैरे भरपूर होतात, आणि आपले मराठी सिरियलचे शूटिंग ना इकडे भरपूर चालू असतात. तुम्हाला दाखवलंच होतं मागच्या व्हिडिओमध्ये, इकडे स्टुडिओ वगैरे आहेत ना, ते स्टुडिओ दाखवलेच होते. इथं ना बरेच पिक्चरचे झाले, सिरियलचे झाले, शूटिंग वगैरे चालू असतात. आणि मला ना म्हणजे ते ऑडिशनचे ना असे येत असतात की इथं ऑडिशन आहे, तिथं ऑडिशन आहे. कारण की ते याच्या आधी मी पण त्या ऑडिशन द्यायला वगैरे जायचो ना, म्हणून आमचे व्हॉट्सअपला ग्रुप आहेत, ते ऑडिशनचे ग्रुप आहेत, ते ऑडिशनमध्ये येत असतात मला. आणि फेक वगैरे काही नाही मित्रांनो, का तिथं पैसे भरायला लागतात का काही, 1 रुपया कुठे भरायची गरज नसते, काही नाही. म्हणजे एकदम रिअलमध्ये आहेत माझ्याकडे जे ग्रुप वगैरे आहेत ना. ते आधी मी काम करायचो पण लग्नानंतर सोडून दिलं ते. फोटो पाठवले त्यांनी, बोलवले ना ऑडिशन द्यायला. हा, त्रिशीचे पण फोटो वगैरे पाठवले, त्यांनी सांगितलं होतं ऑडिशन द्यायला येऊन जा वगैरे. हा, आणि ते क्राईम पेट्रोलचे पण ते ऑडिशन वगैरे चालू असतात इकडे. बघा, जर कोणाला ऑडिशन वगैरे द्यायचं राहिलं ना, इकडे जात जा तुम्ही. वरसायला पण चालू असतात, बाकी इथं मालाडला पण चालू असतात. त्यांनी जर पैसे वगैरे मागितले ना तर अजिबात नाही, 1 रुपया द्यायचा नाही. फ्रीमध्ये ऑडिशन असतात ते म्हणणार मग कार्ड बनवायला 4,000 रुपये द्या, 3,000 रुपये द्या. अजिबात नाही, फ्रीमध्ये ऑडिशन असतात. ते कार्ड वगैरे नंतर बनवता येतं. ते जरुरी नाही की लगेच ते ऑडिशनचं कार्ड बनवायचं. आता गायत्रीला पण सांगतो मी, चल म्हटलं, कारण की मला येत असतात ना 30 तर म्हणजे 25 तर 30च्या आतमध्ये मुलगी पाहिजे, म्हणजे असं सिरियलमध्ये काम करण्यासाठी. गायत्रीला सांगतो मी, पण तिला ॲक्टिंग येत नाही अजून, म्हणून तिला काय पाठवत नाही मी. तुला घेतील का पण गायत्री ते? हां. पण तुला ॲक्टिंग येत नाही ना. ॲक्टिंग महत्त्वाची, दिसायला महत्त्वाचं नाही आहे. हसण्याची ॲक्टिंग करतील नुसती. तुला इथं मी कॅमेरासमोर बोलायला सांगतो, तू व्यवस्थित बोलत नाही. नाही बोलेल ना. हा, बोलेल ना, मी तर मस्त अजून टीव्ही मध्ये दिसेल, बोलेल ना. हा मग असं काय होतंय काय? पाठ करायला लागतात ना. काय आलं? त्यामुळे डायलॉग पाठ करायला. हा, मग डायलॉग तर पाठ करायला लागणार ना. तिथं नाही, ते स्क्रिप्ट देतात, स्क्रिप्ट वाचून ते पूर्ण पाठांतर करायला लागतं ते. हा, तिथं पाठांतर करता करता मध्ये तिचा आवाज द्यायचा. मग त्रिशूला कशाला घेऊन जायचं? नाही, आईला इथं बोलून घ्यायचं ना. दिवसभर दिदू करते, मध्ये दिदू करून द्यायची नाही. हा, ते नाही, काहीतरी एवढं पण इझी नाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये ना. तू काय सांगू तुला, पॉलिटिक्स पण एवढं असतं ना, प्रमाणच्या बाहेर असतं पॉलिटिक्स. भाषेला तिचा वापर. मग भाषा डायरेक्ट शिव्या वगैरे देतात, माहिती आहे का तिथं? आपल्याला जमेल ते तसं. हा, आपल्याला जमेल ऐकायला. जमीनमध्ये हे बघ, तुला जर इंटरेस्ट असले ना त्या गोष्टीमध्ये. हा बाबा, पण या असं नाही ऐकणार मी काही. हा, नाही नाही नाही, अजिबात नाही. जर ॲक्टिंग नाही जमली, आता आपण जर कंपनीमध्ये काम नाही केलं तर मॅनेजर आपल्या शिव्या घालेलच ना. काय नाही, शिव्या नाही घालत. मग लँग्वेज वेगळी चेंज करून बोलतात, पण इथे बेकार असतं. ना, ते पण बरोबर आहे. चालेल, चला मित्रांनो, आता गायत्री ती पावभाजी वगैरे बनवते. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल, बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, बाय बाय. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय. बाय बाय. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.